डोंबिवलीत गुलाबी थंडीऐवजी गुलाबी रस्ता पाहायला मिळतोय। डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाच्या समस्या आता वाढत चालल्यात। एमआयडीसीच्या 2 भागामध्ये शनिवारी सकाळी रस्ता साफ करण्याचं काम हाती घेतल्याचं दिसून येत आहे। या परिसरातील रहिवासी आणि उद्योजकांमध्ये आता चिंतेचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळत आहे। यापूर्वी याच भागात हिरवा पाऊस, त्यासोबतच लाल रस्ता आणि आता अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत आहेत। आता गुलाबी रस्त्याच्या प्रकरणानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण विभागाने एमआयडीसी आणि संबंधित ठेकेदाराला कारणे दाखवायची नोटीस देखील पाठवलेली आहे। एमआयडीसीच्या टप्पा 2 भागातील मालवण किनारा हॉटेल समोरील रस्त्यावर आज सकाळी नागरिकांना हा गुलाबी रस्ता पाहायला मिळाला आहे। ऐन थंडीमध्ये गुलाबी थंडीऐवजी गुलाबी रस्ता पाहायला मिळतोय। रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारामध्ये रसायन मिश्रित गाळ मोठ्या प्रमाणामध्ये जमा झाल्याचं दिसून येत आहे आणि त्याचमुळे त्याचाच परिणाम म्हणून रस्ता हा गुलाबी झालेला पाहायला मिळतोय। या केमिकलमुळे परिसरामध्ये घाण वास येतोय, त्यामुळे नागरिकांनी सुद्धा यावर संताप व्यक्त केला आहे। सतत होणाऱ्या प्रदूषणामुळे लहान मुलांना, वृद्ध माणसांना याचा त्रास होऊ शकतो असं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे यावर लवकरात लवकर महापालिकेने कारवाई करावी असं देखील संतापलेल्या नागरिकांनी महापालिकेला सांगितलेलं आहे।